नमस्कार. आज मी इथे बांगडे घेतलेले आहेत. बांगडे साफ करून घेते. सर्वात अगोदर खवळं काढून घेते आणि बाजूचे कल्ले कापून घेते. शेपटीकडचा भाग कापून घेते आणि डोक्याकडचा भाग कापते. अशा प्रकारे आता पोटातली घाण काढून टाकते. ते बांगड्याचे आत काढून घेते आणि डोक्याकडचा भाग कापून घेते आणि बांगड्याचे छोटे तुकडे करून घेते. अशा प्रकारे बाकीचे बांगडे कापून घेते. इथे तळ्यासाठी चिरा पाडून घेतले आहेत. हे छोटे तुकडे करून घेतले आहेत आणि डोक्याकडच्या भागाची कढी करणार आहे आणि बांगड्याचे आत आहे. इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे. त्यात सुक्या मिरच्या आणि 2 बेडगी मिरची घेतलेली आहे. थोडेसे धणे, हळद आणि चिंच घेतलेली आहे. आता ग्राइंडरवर बारीक वाटून घेते. वाटून झालेलं आहे. भांड्यात काढून घेते. त्यात 2 हिरव्या मिरच्या आणि छोटासा आल्याचा तुकडा चिचून घेतलेला घालते आणि वाटपाला उकळी काढून घेते. थोड्या वेळाने तिरफळ घालते. धुवून चेचून घेतलेली 3-4 कोकमं घालते आणि वाटपाला छान उकळी काढून घेते. वाटपाला उकळी आलेली आहे. आता बांगड्याच्या डोक्याकडचा भाग घालते कढीमध्ये. मिक्स करून घेते व्यवस्थित. चवीप्रमाणे मीठ घालते आणि उकळी काढून घेते. असे शिजलेले आहेत. बांगड्याचं हुमण तयार आहे. इथे बांगड्याचं लोणचं करायसाठी छोटे तुकडे करून घेतलेले ते घेते. लाल मिरची पावडर, हळद, काळं मिरी पावडर, मीठ, आलं लसूण पेस्ट आणि व्हिनेगर घालते आणि मिक्स करून घेते. अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवलेलं. आता पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे. त्यात एक मोठा दालचिनीचा तुकडा आणि राई घालते. राई तडतडल्यावर मसाला लावून ठेवलेले बांगड्याचे छोटे तुकडे घालते आणि मसाला घालून तेलावरती फ्राय करून घेते. 2-3 मिनिटांनी झाकण काढून दुसऱ्या बाजूने फ्राय करून घेते. त्यात थोडंसं पाणी घालते आणि बांगडे उकळून घेते आणि मसाला शिजून घेते. मसाला छान शिजलेला आहे. बांगडे पण शिजलेले आहेत. बांगड्याचं लोणचं तयार आहे. इथे तळ्यासाठी बांगडे घेतलेले आहेत. त्यात लाल मिरची पावडर, हळद, मीठ, आलं लसूण पेस्ट आणि कोकम आगळ घालून पेस्ट करून घेते आणि बांगड्यांना लावून घेते. अशा प्रकारे बांगड्यांना मसाला लावून झालेला आहे. बाजूला ठेवते. इथे बांगड्याची आत घेतलेली आहे. त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची, आलं लसूण, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, लाल मिरची पावडर, हळद, चवीप्रमाणे मीठ आणि चिंचेची पेस्ट घालते आणि मिक्स करून घेते. 10-15 मिनिटांनंतर कांद्यातनं पाणी सुटलेलं आहे. त्यात तांदळाचं पीठ घालते आणि पिठाचा गोळा करून घेते. पाण्याचा हात लावून हातावर चप्पट गोळे करून घेते. इथे तळ्यासाठी बांगडे घेतलेले आहेत. त्याला तांदळाचं पीठ, रवा आणि थोडंसं मिरची पावडर घातलेलं ते बांगड्यांना लावून घेते. तव्यावर तेल गरम करायला ठेवले. तेलात बांगडे फ्राय करायला ठेवते आणि बांगड्याची आत पण ठेवते फ्राय करायला. आता दुसऱ्या बाजूने बांगडे फ्राय करून घेते. अशा प्रकारे 2-3 वेळा परतून बांगडे फ्राय करून घेतलेले आहेत. बांगड्याची आत शिजलेली आहे. इथे कढईत थोडंसं तेल घेतलेलं आहे. त्यात आलं लसूण आणि कांदा उभा चिरलेला परतून घेते. कांदा लालसर झाल्यावर ओलं खोबरं घालते आणि खोबरं लालसर होईपर्यंत भाजून घेते. कांदा खोबरं भाजून झालेलं आहे. त्यात गरम मसाला घालते, परतून घेते आणि गॅस बंद करते. थंड झाल्यावर पेस्ट करून घेते.
इथे भांड्यात बारीक चिरलेला कांदा घालते आणि वरून तेल घालते आणि कांदा नरम होईपर्यंत परतून घेते. थोड्या वेळाने एक टोमॅटो आणि 2 हिरव्या मिरच्या घालते. टोमॅटो नरम होईपर्यंत शिजवून घेते. टोमॅटो शिजल्यावर भाजून ठेवलेला कांदा खोबऱ्याची पेस्ट घालते आणि कांद्याबरोबर परतून घेते. काश्मीरी लाल मिरची पावडर घालते रंगासाठी. थोडीशी हळद घालते आणि परतून घेते 2 मिनटं. मसाला परतून झाल्यावर साफ करून ठेवलेल्या तिसऱ्या घालते आणि मसाल्यात परतून घेते. थोडंसं पाणी घालते, मिक्स करून घेते. चवीप्रमाणे मीठ आणि 2-3 कोकमं घालते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. 4-5 मिनिटांनी झाकण काढलेले आहे. पुन्हा एकदा मिक्स करते आणि पाणी आटेपर्यंत शिजवून घेते. वरून कोथिंबीर घालते. तिसऱ्यांचा तोडाक तयार आहे. इथे तव्यावर सुका बांगडा घेतलेला आहे. तो चमच्याने दाबून भाजून घेते. थोड्या वेळाने खोबरेल तेल घालते आणि चमच्याने दाबून दाबून शेकून घेते. बांगडा भाजलेला आहे व्यवस्थित. थंड झाल्यावर त्याचं वरचं साल काढून घेते. आणि बांगड्यातले काटे काढून टाकते. अशा प्रकारे बारीक बारीक काटे काढून टाकलेले आणि बांगड्याचे छोटे तुकडे करून घेते. त्यात बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, टोमॅटो, एक मोठा चमचा ओलं खोबरं, कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ आणि चिंचेची पेस्ट घालते आणि मिक्स करून घेते. बांगड्याचं किसमूर, बांगड्याचे सलाड तयार आहे. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.